काही काम होतं? काम तर लय बाकी आहे तुझ्यासोबत. तुला काय वाटतं तुला काही केलं तर आम्हाला काय माहित नाही पडत का? तू कारस्थान हे पाय बरं काय तुला त्याच्यावर रिवल बी आर आंबेडकर. बुद्धास हो का? जा रे घेत लाव रे तो. जपलोक मरत आहे तसलोक मार खालेले जीव मारून टाकते रे. पुरा जीव मारून टाक. मेला काय रे तो? मेला हे त्याचे पाय धरून होळत ते तिकडे टाकून ते झाले. दे तिकडे होळत. दोन्ही पाय धर त्याचे दोन्ही पाय सारखे हे होळत. तुझं माझं नातं ग मनाला या खात ग. तुझं माझं नातं ग मनाला या खात ग. जीवाला या माझ्या वाटे मोकळ वज. जीवाला या माझ्या वाटे मोकळ वज. काकू रीती आहे का? हाय रे हाय ये ना ती पवरायला रे. काय झालं बड्ड? अरे काही नाही, तो अण्या वाळकडचा बाहेर जायला आहे, तर आला नाही. बरं त्याची बहीण त्याला वाळकडची पावलेली कुठेतरी जायला तो. सारे ते आपण त्याला पाहून येऊ. बाबू जाय पण पटकन घरी येजो रे. हो हो. काय नाही गाड्या वैश्या बापाला फोन आला तरीपासून जायला तो. हो पण कुठे गेला? काय नाही तो मॅप जायला कोणी सोनालीत गेला असेल गड्या तो. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं. पुढच्या जन्मी तरी जानू माझी हो ग. दगा नको देऊ खरी साथ मला दे ग. पुढच्या जन्मी तरी जानू माझी हो ग. दगा नको देऊ खरी साथ मला दे ग. सागराच्या पाण्यावानी प्रेम ग माझं. सागराच्या पाण्यावानी प्रेम ग माझं. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं. असा कसा मला सोडून काऊन गेला रे तू. अरे लगा आलेलं मारलं रे दिवस मारलं रे. अरे तू अशा गुंद तर मले. जीवा पाड राणी तुला काळ जात जपलं. शेवटाला जाताना प्रेम विसरलीस आपलं. वैशे वैशे त्या भावानं त्या बाबांना आणायला मारलं. जीवा पाड राणी काळ जात जपलं. शेवटाला जाताना प्रेम विसरलीस आपलं. येड्यावानी काढतो तुझ्या आठवणी रोज. येड्यावानी काढतो तुझ्या आठवणी रोज. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं. माझ्या जवळ सोडून गेलेली तू काळीज तुझं.
उठणार बा. ए पोरी, काय केलं तू असं? पुढच्या वैशू, जन्मी तरी ए वैशू, माझी उठ ना, दगन उठ ना. ए वैशू, ए पोरी, ए वैशू. अन्या चांगला होता हो, दोघं बहीण भाऊ होते. आनं मारला हो गोट्यानं. आजीने पोरगी मेली का? हो म्हणतात घरीच मिली म्हणतात रे बापा. मंडळी, जय भीमवाला होता म्हणून माझ्या वडिलांनी त्याला मारून टाकलं. क्रूर आणि जातीवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. जातीच्या खोट्या इब्रतीनं पुन्हा एकाचा बळी गेलाय. मुलगा बौद्ध होता म्हणून वडील आणि भावाचा विरोध होता. समजून सांगूनही दोघांनी ऐकलं नाही. हे हत्याकांड फक्त वैयक्तिक ट्रॅजेडी नाहीये, तर भारतीय समाजातील खोलवर रुजलेल्या जातीवादाचा अतिशय भेसूर चेहरा आहे. जातीच्या खोट्या इब्रतीसाठी जातीच्या विखारानं घेतलेला हा एकमेव बळी नाहीये. गेल्या काही दिवसात असे कितीतरी मुर्दे पडलेले या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. ज्या हाताने आयुष्यात आपल्या पोरीला कधी चापट मारली नसेल, तो बाप आपल्या लेकराची खांडोळी कशी करू शकतो? बहुतेक वेळा गळा घोटणारे हात बापाचे आणि भावाचे असले तरी त्यांना टोचणारा, प्रवृत्त करणारा, टोमणे मारणारा आणि मरायला प्रवृत्त करणारा हा समाज आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. लोक काय म्हणतील, आई वडिलांच्या इब्रतीचं काय, समाजाच्या इब्रतीचं काय, या प्रश्नानं अनेकांना आयुष्यात मनाप्रमाणे लग्न करता आलेलं नाहीये. ज्यांनी धाडस केलं त्यांना बरंच भोगावं लागलं आणि आज तर मुर्दे पडतात. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला, पण विचार बुरसटलेलेच आहेत. जाती धर्माची अस्मिता टोकदार झाली आहे. मुलीच्या इब्रतीला जातीची प्रतिष्ठा मानली जातीये आणि ही जात व्यवस्था अधिक बळकट होतीये ही चिंता आहे. पण जातीची प्रतिष्ठा बुडवली म्हणून बोंबा मारणारा समाज अतिशय ढोंगी आहे, ढोंगी. तुम्ही बघा, श्रीमंतांच्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नात आनंदानं गोडदोड लाडू खाऊन येणारे आणि त्याचं गुणगान गाणारे, त्याला सहज स्वीकारणारे सामान्य माणसाला मात्र छळ छळ छळतात. हा ढोंगी समाज आहे. आज सामान्य माणसाच्या कुटुंबात एखाद्यानं केलं तर बहिष्कृत करतात. सैराट सारखे सिनेमे पाहून अश्रू ढाळणाऱ्या समाजाच्या डोळ्यात खऱ्याखुऱ्या हत्याकांडाने टिपूस येत नसेल काय म्हणावं? एकीकडे जागतिकीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे जातीसाठी माती खायची, हा कसला विरोधाभास आहे? इथं मुलांना प्रेम करण्याचा अधिकार नाहीये का? अरे हा देश, हा समाज प्रेमाच्या अभिव्यक्तीला मानणारा आहे, पुजणारा आहे. अन्य आणि वैष्णवीसोबत खूप वाईट झालं. मला खूप आठवण येते ग. मला तुला खूप दिवसाचं काहीतरी सांगायचं होतं. माझ्या घरचे तुला ऍक्सेप्ट नाही करतील. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मग मी काय करू? जया, तू जरी माझी या जन्मी झाली नाही तरी मी तुझी पुढच्या जन्मी वाढ बघेल. कारण माझं खरं प्रेम होतं तुझ्यावर. तू फक्त माझ्याशी तर टाइमपास केला. माफ कर आहे बाबा मला. जागती रातर खेळ तुझ्या खेळ असा मैतर उगा जीव जाळ तुझ्या मैतर कुण्या रागान केला या गातर फुक्या सपनात जागती या रातर मैतर. जाने मेरी जाने मन बचपन का प्यार तेरा भूल आयो बाबा. नाही बिचारा, काय झालं? दोन वाजे बाई, मग पोरासंग नाही राहायचंय का? पाहिला असेल तुम्ही, ध्यान नाही.
काय चाला नाव पायाला जाऊन आणलं नाही शिल्लक त्याला अजून. आणलं नाही तर नाही. पाय चांगलं त्याचीच राहिली. देवा जरा थांबणारे, बाबा जरा बोलणारे, प्रेम किती बोलू तुला आई जरा सांगणारे, वेड्या याले कराची हाक जरा ऐकणारे, अंत नको पाहू देवा बाबाला तू सोडणारे. अरे बाबू तू पलाटातला पोरगा का आणि मॅट झाला नाही का आजी त्याचे मित्र पोरीच्या नाव मेले आणि तूही मॅट झाला मग. तुझी येतार आठवण मी हिंडतो रानो रान, तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण. तुझी येतार आठवण मी हिंडतो रानो रान, तू दिलाची धडकन तुझ होता जीव प्राण. हे लोक मॅच म्हणतात ना आता कार दिसना भास तुझावतो ना, ये ना एकदा ये ना माझ्या मैत्रा, ये ना बाबा, ये ना माझ्या मैत्रा, ये ना बाबा. आणि मी चाललो ना रावल्याजवळ आणि चाललो ना बेजारली जिंदगानी सहन होईना यातना, तू गेला र सोडून. तुझ्या विना वाट सुनी बेजारली जिंदगानी सहन होईना यातना, रावल्या मी आलो रावल्या सोडून. येड्या मनाचा रे तू आज चुकला राजा तू, रावल्या मी आलो रावल्या पोरका ये ना माझ्या मैत्रा, ये ना भावा, ये ना माझ्या मैत्रा, रावल्या गमतीर तू तिकडे ये ना भावा. काय आणि गेलो आणि हंग बोललो आणि हंग लोक मॅच म्हणतात मला रावल्या येणं माझं येणं बसणं रावल्या मिळवलं येणं गमावणं मैत्रीच्या या नाट्यात चालू होतं आणि चालूच राहणार. पण का लपवायचं मैत्रीला आणि का गमवायचं त्या मैत्रीला. रावल्या तुम्ही खूप आठवण येते यार, तुम्ही त्या पण मॅटासारखा करतो. आता मी एकटा राह रे, खूप आठवण येते यार तुमची. ज्यावेळेस तुमचा टाइम होता त्यावेळेस मी घरी नव्हतो रे, आता मी आहे रे तुम्ही नाही रे. खूप आठवण येते रे तुमची यार. तुम्ही म्हणाला आपल्या मैत्री किती जरी अडचण आता तरी सोडून जाणार नाही, मग का असं केलं रे तुम्ही. मित्रांनो, आमच्या व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला जर प्रेम करायचं असेल तर जात बघून प्रेम करा, कारण की
हजारो बलात्कार झाल्यावर घरात बसणारा समाज खऱ्या प्रेमाला विरोध करतो.